सोशल मीडियाने जग जवळ येत आहे. लोकांमध्ये सुसंवाद होत असला तरी या सोशल मीडियाची दुसरी काळी बाजू मात्र ठळक होऊ लागली आहे आणि यातून जी गुन्हेगारी वाढत आहे ती खरोखरच समाजाला अधोगतीला नेणारी आहे. सोशल मीडियामधून झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध, विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. हे संबंध अनेकांचे संसार व आयुष्य उद्ध्वस्त करणारे ठरतात. सोलापूरमध्ये एका तरुणाची ओळख गावातील विवाहित तरुणीशी झाली. चॅटिंग करता करता जवळीक वाढत गेली आणि दोघात अनैतिक संबंध निर्माण झाले. हे प्रकरण तिच्या पतीला कळले तेव्हा त्याने पत्नीला त्या तरुणाशी संबंध तोडायला सांगितले. तिने प्रियकराला संपर्क ठेवू नको असे सांगितले तेव्हा त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मग त्या पती पत्नीने त्या तरुणाला दम देण्याच्या उद्देशाने मारहाण केली, पण या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आणि हे पती, पत्नी आणि त्यांना मदत करणारा एक अल्पवयीन मुलगा यांच्या माथी खुनाचा कलंक लागला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या पिलेव गावात आकाश अंकुश खुर्द हा 30 वर्षाचा विवाहित तरुण राहतो. याच गावात कोमल देवीदास चोरमले नावाची 23 वर्षाची विवाहिता राहते. कोमलचा नवरा एका शिपिंग कंपनीत कामाला असल्याने वर्षातील 6 महिने तो बाहेरगावीच असतो. इकडे कोमल ही एकटीच असायची. त्यात तिच्याकडे वेळ घालवायला स्मार्टफोन असल्याने तासनतास ती फोनवर असे. व्हॉट्सॲप, इन्स्टा, फेसबुकवर तिचे अकाउंट असल्याने अनेकांशी तिची ऑनलाईन ओळख होती. गावातीलच आकाश खुर्द याच्याशी तिची फेसबुकवर मैत्री झाली असल्याने तासनतास त्याच्याशी ती चॅटिंग करत असे. तीही त्याला दिलखुलासपणे प्रतिसाद देत असल्याने एके दिवशी आकाश याने तिला फोन केला. तिच्याशी गप्पा मारल्या. आपण केव्हा तरी भेटू असेही त्यांच्यामध्ये ठरले. त्यानंतर त्या दोघांच्या गप्पा होतच राहिल्या. एके दिवशी आकाशने तिला भेटायला बोलावले. तीही त्याला भेटायला गेली. दोघांमध्ये गप्पा झाल्या. दोघांच्या आवडी निवडी, घरी कोण कोण असतं याची माहिती घेण्यात आली. यावेळी आकाश अविवाहित असल्याचे कोमलला समजले. आकाशला मात्र ती विवाहित असूनही तिच्याशी मैत्री कायम ठेवायची असे वाटू लागले. आता ते दोघे वारंवार भेटू लागले. यातून दोघांमध्ये प्रेमही फुलू लागले होते. कोमल विवाहित असली तरी तीही त्याच्यामध्ये गुरफटत गेली. नवरा जवळ नसल्याने आकाश हाच तिला जवळचा वाटू लागला. दोघांमध्ये शारीरिक संबंधही आले आणि इथून पुढे शारीरिक आकर्षणाची ओढ त्यांना वारंवार भेटण्यास प्रवृत्त करू लागली. आकाश आणि कोमल यांचा संपर्क जास्तच वाढू लागला होता. दोघे तासनतास फोनवर बोलत असायचे. कधी कधी कोमलचा नवरा देवीदास हा फोन करत असे, पण त्याला आपली बायको कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे समजून यायचे. वारंवार कोमलच्या फोनवरून एंगेज रिंगटोन ऐकू येत असल्याने देवीदासच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली होती. घरी गेल्यानंतर तिला याबद्दल विचारायचे असे त्याने ठरवले. एके दिवशी सुट्टी मिळाल्याने देवीदास घरी आला. तो घरी आल्याने कोमल थोडीशी हिरमुसली होती, पण उसने प्रेम तोंडावर दाखवत तिने त्याचे स्वागत केले. त्यानेही आपणास काहीच कळत नाही अशा आविर्भावात तिला प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याने कोमलचा मोबाईल चेक केला असता आपली बायको कोणा एका आकाश नावाच्या तरुणाशी चॅटिंग करत असल्याचे त्याला दिसून आले. ते चॅटिंग मॅटर पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने कोमलला याचा जाब विचारला. मी बाहेर कामासाठी जातो, तुमच्यासाठी पैसा मिळवतो आणि तू इथे काय थेर करतेस, असे संतापून विचारताच कोमलही बोलती झाली. आमचं दोघांचं प्रेमप्रकरण आहे असे तिने कबूल केले. यावर तिच्या नवऱ्याने, आता तू हे संबंध संपवून टाक असे तिला खडसावून सांगितले. आपल्या बायकोचा पाय घसरला असेल, तिला एकदा माफ केले पाहिजे अशी समजुतीची भावना घेत कोमलला सांगितले की तू त्याला सरळ सरळ सांगून टाक की माझ्याशी आतापासून संबंध ठेवायचे नाहीत, की माझ्याशी संपर्क करायचा नाही. कोमलनेही आपला संसार वाचवण्यासाठी आकाशला फोन करून भेटायला बोलावले. त्या भेटीत तिने सांगितले की माझ्या नवऱ्याला सगळं काही समजलं आहे. आता इथून पुढे मला फोन करू नको किंवा भेटायचाही प्रयत्न करू नको. आपली प्रेयसी संबंध तोडायची भाषा करते. हे ऐकून आकाशला राग आला. त्याने आपले अस्त्र बाहेर काढले. आकाशने तिला धमकी दिली की माझ्याकडे आपल्या दोघांचे रोमांस करतानाचे व्हिडिओ आहेत. तुला संबंध तोडायचे असतील तर ते व्हिडिओ मी लेक करू शकतो. यात तुझीच बदनामी होईल, तेव्हा काय करायचे ते तू ठरव, असे म्हणून तो निघून गेला. इकडे कोमलने नवरा घरात असल्यामुळे आकाशला फोन करणे सोडून दिले होते, पण आकाश बेचैन झाला होता. त्याने काही दिवसांनी तिला फोन करत भेटायला बोलावले. तिला फोटो आणि व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करू लागला. त्याच्या या वागण्याचा कोमलला त्रास होऊ लागला. अखेरीस तिने या गोष्टीची माहिती आपला पती देवीदास याला दिली. आपण दोघांनी सांगून तो ऐकला तर ठीक, नाही तर त्याला मार देऊन संबंध तोडायला सांगू असे दोघा पती पत्नीमध्ये ठरले. यासाठी त्यांनी एका अल्पवयीन मुलाची मदत घेतली. सोमवार दि. 10 मार्च 2025 रोजी रात्री 8 वाजता कोमलने आकाशला फोन केला. तिने त्याला घरी येण्यास सांगितले.
घरात तो अल्पवयीन मुलगा आणि नवरा देवीदास होता. आकाशला घरात बोलावून त्याला संबंध तोडायला सांगून पुन्हा फोन करायचा नाही, भेटायला बोलवायचे नाही असे सांगितले. पण निर्लज्ज आकाश म्हणाला की कोमल मला आवडते, माझे तिच्यावर प्रेम आहे, तुम्ही जबरदस्तीने संबंध तोडायला सांगितले तर आमच्या दोघांचा रोमांस असलेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन. हे त्याचे उत्तर ऐकून सगळे चिडले. रागाने त्याच्या अंगावरील कपडे काढले आणि काठीने त्याला मारहाण करून वनविभागाच्या हद्दीत नेऊन टाकले. कोमल व देवीदासने आकाशला फक्त धडा शिकवायच्या या उद्देशाने मारहाण केली होती, पण ती मारहाण इतकी गंभीर होती की तो मरण पावला, पण याची जाणीव मात्र कोमल आणि देवीदासला नव्हती. दुसरा दिवस उजाडला. मंगळवार दि. 1 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पेलेव गावात असलेल्या वनविभागाच्या हद्दीत एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण करून खून केल्याचे शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना दिसून आले. याची माहिती पेलेव पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. तरुणाचा खून झाल्याचे समजताच घटनास्थळाला माळशिरस पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक राहुल मडावी, पोलीस निरीक्षक नारायण पवार, हेड कॉन्स्टेबल पंडित मिसाळ, हरिश्चंद्र पाटील यांनी भेट दिली. मृतदेहाची पाहणी केली. अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. परिसरात नागरिकांची गर्दी होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्या नागरिकांना विचारले असता एकाने हा पेलेव गावातील रहिवासी आकाश अंकुश खुर्द असल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेच आकाशच्या घरी निरोप दिला. त्याची आई व पत्नी घटनास्थळी आले. मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. आकाशला काल म्हणजेच दि. 10 मार्च 2025 रोजी रात्री 8 वाजता कुणाचा तरी फोन आला होता. तो फोन रिसीव्ह केल्यानंतर गावात जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला. तो परत आलाच नाही असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. पोलिसांनी आकाशचा मोबाईल नंबर घेतला. इतकेच नव्हे तर त्याचे कोणाशी वैर होते का याबद्दलही माहिती घेतली. त्यानंतर माळशिरस पोलीस ठाण्यात आकाशच्या खून प्रकरणी गुन्हा नोंद झाला. पोलीस आकाशबद्दल माहिती घेत असताना एका नंबरवर तो तासनतास बोलत असल्याचे समजून आले. घटनेच्या आदल्या रात्री 8 वाजता त्याला फोन आला होता. पोलिसांनी तो नंबर मोबाईल कंपनीला पाठवून त्या व्यक्तीचे नाव व पत्ता मिळवला. तो फोन नंबर गावातीलच कोमल देवीदास चोरमले, वय 23 या विवाहित तरुणीचा असल्याचे समजून आल्यानंतर पोलिसांनी तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. तिला आकाशसंबंधी विचारले असता सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांनी तिला तुम्ही आकाशला अनेक वेळा फोन केला आहे, तुमचे दोघांचे बराच वेळ संभाषण चालत असे, याची माहिती आम्हाला आहे, तरी तुम्ही खोटे बोलू नका, खरे काय ते सांगा, असे म्हणताच कोमलला समजून चुकले की आपला गुन्हा काही लपणार नाही. तिने सारी हकीकत सांगितली. सोशल मीडियावरून ओळख झालेल्या आकाश खुर्दशी असलेले आपले अनैतिक संबंध, त्यानंतर नवऱ्याला याची माहिती होणे आणि त्याने हे संबंध तोडून टाकण्यास सांगणे, यावर आकाशने दिलेली ब्लॅकमेलिंगची धमकी या साऱ्या बाबी पोलिसांसमोर आल्यानंतर पोलिसांना सारेही काही कळून चुकले. आकाशला धडा शिकवण्यासाठी कोमल, तिचा नवरा देवीदास आणि एक अल्पवयीन मुलगा असल्याचे पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कोमल चोरमले, देवीदास चोरमले आणि त्या अल्पवयीन मुलास अटक केली. त्या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. संशयित कोमल आणि देवीदास यांना न्यायालयात उभे करून त्यांची पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीत दोघांनीही गुन्हा कबूल केला. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, आप्पा पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, माळशिरस उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक राहुल मडावी, पोलीस निरीक्षक नारायण पवार, हवालदार पंडित मिसाळ, हरिश्चंद्र पाटील यांनी केला.